मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. आमची सकाळ झाली आहे कटरामध्ये माता राणीच्या दरबारामध्ये आणि देव करो तुम्हालाही माता राणी लवकरात लवकर इकडे बोलवो दर्शनासाठी. सदैव ती तुम्हाला खुश ठेवो आणि लाईफमध्ये खरंच एन्जॉय करायला पाहिजे. आता आम्ही निघालो आहोत शिवपुरीला आणि शिवपुरी काय जागा आहे, कशी जागा आहे, काय लोकेशन आहे ते बघण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघायला लागेल. तर चला तुम्ही माझ्याबरोबर शिवपुरीला भेटते तुम्हाला. चाय आणि ब्रेड मागवलेली आहे आम्हाला गरम करून ब्रेड दिलेला आहे याच्यामध्ये अमूल बटर लावून. आणि आता हे खाऊन आम्ही यात्रेसाठी आरंभ करणार आहोत. आता बस स्टँडवरती आहोत. इकडनं बसेस पण जातात शिवपुरीसाठी आणि प्रायव्हेट गाड्या पण जातात. पण आम्ही बसचा रिस्क नाही घेतला कारण बस ना आपल्या तिकडे गेल्याच्यानंतर वेट करेल नाही करेल, त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेट गाडी केलेली आहे. आणि इकडनंच आम्ही माता वैष्णवी देवीसाठी जाण्यासाठी बाणगंगाला जो स्टॉप असतो जायचा ते पण इकडनंच आम्ही गाडी रिक्षा केलेली जाण्यासाठी. तर तुम्हाला इकडे रिक्षा गाड्या बस सगळं भेटेल. बघा बस स्टँड कटराचा. आम्ही निघतो आणि तिकडची जी नैसर्गिक आहे सुंदरता ते सगळं मी तुम्हाला दाखवेल. पण माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मी रिपीट करते परत. जय माता दी. तर गाडी आलेली आहे. बसलो आम्ही गाडीमध्ये आणि निघालो आहोत शिवकुडीला, माझ्या शिवजीच्या नगरीमध्ये. तर चला बघते रस्त्यामध्ये काय काय छान छान लोकेशन भेटेल बघायला.
नवदुर्गाच्या मंदिरामध्ये जात आहोत आम्ही दर्शनासाठी आणि ह्या मंदिरामध्ये माता साक्षात खेळण्यासाठी येत होत्या. त्यांचं 9 रूप इथे साक्षात आहे आणि आम्ही दर्शन करण्यासाठी जात आहोत. आतमध्ये कॅमेरा घेऊन नाही जाऊ शकत. दर्शन करून आल्यावर तुम्हाला भेटते परत. शेरावालीचा बोल साचे दरबार की जय. धन्य झाली मी. एवढं सुंदर स्वरूप आहे नवदेवीचं, गणपती बाप्पाचं स्वरूप आहे. असा आकार आहे ना की साक्षात असं वाटतं की ते बसले आहेत. खूप धन्य झाली मी इकडे येऊन दर्शन करून. तुम्ही पण या. ह्याला शिवगुफा बोलतात आणि नवदुर्गा गुफाही बोलतात त्याला. खरंच तुम्ही जर आलात तर ह्या जागेवर नक्की या. नवदुर्गा गुफा आणि शिवगुफा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय माता दी. बारा वर्षापूर्वी पण आम्ही आलेलो इकडे. ह्या जागेला भागल करून म्हणतात. भागल. इकडे सगळ्या देवांचे साक्षात स्वरूप आलेले आहेत. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता आणि आता ह्याच्या पुढे आम्ही चाललो आहोत शिवपुडीला आणि खूप मन प्रसन्न झालं. आणि गीताला इकडे घेऊन आलेलो आम्ही. गीताचा फोटो पण आहे. खूप मज्जा आली. जय माता दी. एवढ्या सुंदर निसर्गामध्ये मी एवढी रमून गेली आहे ना की मला घरी जायचं मनच नाही होत आहे. मला खूप इकडचं लोकेशन आवडलं आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. खरंच निसर्गाला जपायला पाहिजे. नेचर आहे तर आपण आहोत, नाही तर काहीच नाही आहे. आमची गाडी रस्त्यात थांबलेली आहे नदी बघण्यासाठी आणि नदीचं नाव आहे चिनाव नदी. तुम्हाला मी दाखवते. लोकेशन खूप सुंदर आहे. ही नदी बघा किती मोठी आहे आणि ही नदी पाकिस्तानला जाते. आम्ही आता इकडे जेवायसाठी थांबलेलो आहोत आणि इकडे देसी जेवण भेटतं म्हणजे चुल्यावरती वगैरे. मम्मीची हालत बघा डाऊन झालेली आहे. उतर आई, शिवकडी चढायचं आहे. आणखी चढशील की नाही? बघू आता काय करते ती भोले बाबा. चल चल चल, भोले बाबा ताकद देतील. आणि नेचर बघा किती सुंदर आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं इकडे या. इकडे तुम्हाला देसी जेवायला भेटेल. पंजाबी लोकांचा ढाबा आहे. सरसोदा साग, मकई की रोटी वगैरे असं भेटेल. तर बघूया, खाण्यासारखं असेल तर जेवतोय. तुम्हाला दाखवते. जेवणाला नाव ना ठेवायचे, माफ करू देव. जेवूया आता पोट भरून. तर बघा, ह्यांच्या हाताने आपल्याला जेवण भेटणार आहे. हे सगळं जेवण बनवतात
मकई की रोटी आहे आणि हे साग बनवत आहेत. हे साग यांनी शेतातच लावलेलं आहे आणि हे डोगरा लोक आहेत आणि डोगरा यांच्या गावचंही नाव आहे. एक कास्ट आहे डोगरा. आणि बघूया आपल्याला जेवणामध्ये काय काय भेटेल यांच्याकडे. भाजी आहे, बटाट्याची भाजी, राजमा आणि ही साग त्यांच्या शेतातलं आहे आणि मकईची रोटी भेटत आहे आणि जेवण छान आहे. इसमें प्याज लहसुन नहीं है ना? बिल्कुल बिना कांदा लहसुनचं जेवण आहे, पण खूप टेस्टी आहे, स्वाद आहे. या नेचरमध्ये जेवायचा एक वेगळाच आनंद आहे. खरंच देवनगरी आहे. खरंच खूप खूप मन प्रसन्न झालेलं आहे. एवढ्या नेचरमध्ये मी बसून जेवत आहे. थैंक यू गॉड एंड थैंक यू माय मॉम, मुझे इतना अच्छा जन्म देने के लिए. एवढं मस्त दुनियामध्ये जन्म घेण्यासाठी थँक्यू सो मच. खूप खूप छान वाटतं मला. खरंच स्वर्ग आहे, स्वर्ग. इकडचे राजमा आहे ना खूप छान आहेत आणि टेस्टी आहेत आणि चांगले म्हणजे मस्त शिजतात बघा. आणि हे लोक कुकरला वगैरे आपल्यासारखं तर लावत नाही, चुल्यामध्ये मटकीमध्ये शिजवतात हे लोक. असं भांडी आहे त्यांच्याकडे गोल अशी मटक्यासारखी, त्याच्यातच शिजतं हे. तर हे बघा राजमा बघा तुम्ही, आणि खरंच खूप स्वाद आहे खाण्यामध्ये. मला तर खूप आवडला. जेवण झालं आहे मस्त आणि आम्ही आता निघालो आहोत दर्शनासाठी शिवकुडीला. आणि तिकडे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला तिकडचं लोकेशन दाखवेल कसं आहे काय, पण तो ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला लागेल. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नेचर माहिती पडेल, काश्मीर माहीत पडेल, कटरा माहीत पडेल, जे आम्ही आली आहे जिथे. खरंच खूप सुंदर आहे ही जागा आणि मन प्रसन्न झालेलं आहे सगळं बघून. सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय. शिवकुडीचा ब्लॉग बघा, पण उद्या भेटेल तुम्हाला बघायला. बाय.